Welcome student. So as your demands, we will take one example here of the type for finding the truth table of the statement pattern which involves three logical statements, right? ज्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तीन स्टेटमेंट असतील अशा स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल कसं फाइंड करायचं आपण आज ते बघणार आहोत. So for example we will take one example here. So this is your one example. So it is P in square bracket, again in a round bracket, P conjunction Q disjunction R, square bracket complete, then disjunction in square bracket negation R, disjunction in second round bracket P conjunction Q bracket complete, right? So in this statement pattern, first count the number of statement, right? पहिल्यांदा तुम्ही नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे चेक करायचे. आता आपल्याला दिसतं इथे PQR, इथे मेन स्टेटमेंट आहे, निगेशन आर नाही धरायचा. मेन स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही काउंट करायच्या PQR. So number of statements are what? 3, right? So these are your main statement, right? So PQ are your 3 statement. आता आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. सो त्यासाठी बघा तुम्हाला फर्स्ट, आता इथे मी ऑलरेडी व्हॅल्यूज लिहिल्या आहेत, बरोबर. पहिल्यांदा काय लिहिणार आहे आपण पहिल्या कॉलममध्ये, फर्स्ट स्टेटमेंट P, देन Q, देन R, राईट. सेकंड इथे निगेशन आर आहे, सो आपण इथे लिहून घेणार आहे निगेशन आर. तुम्हाला हे फाइंड करायला सोपं जाणार आहे कारण इथे आर येतोय आधी, सो त्याचं निगेशन लगेच फाइंड करता येईल. सो इट्स इयर निगेशन आर. नेक्स्ट P कंजंक्शन Q, राईट, P कंजंक्शन Q. आता P कंजंक्शन Q याचं डिस्जंक्शन घेतलं आहे कुणाबरोबर, आर बरोबर. सो आपण नेक्स्ट ब्रॅकेटला काय लिहिलं आहे, P कंजंक्शन Q डिस्जंक्शन आर. नेक्स्ट पुन्हा P कंजंक्शन Qचे याचं डिस्जंक्शन कुणाबरोबर घेतलं आहे, निगेशन आर बरोबर. सो हियर निगेशन आर डिस्जंक्शन P कंजंक्शन Q. सो दिस इज युअर नेक्स्ट टर्म. And in the last, that is your whole main example, so we will just denote it by I. So I just write here I. So in your exam you will just write all the statement pattern here, right? Now we will solve the example here. Now if there are 3 statements, then number of rows in the truth tables are 8, right? ज्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 3 स्टेटमेंट असणार आहे म्हणजे PQR, त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये नंबर ऑफ रोज किती येणार आहेत, 8, बरोबर. मोजून घ्या तुम्ही इथे 1 2 3 4 5 6 7 8, राईट. सो वी जस्ट राईट हिअर. देन इन द नेक्स्ट वी विल जस्ट डू द ॲक्च्युअल टेबल, राईट. आता इथे कसं लक्षात ठेवायचं बघा, PQRच्या व्हॅल्यू पहिल्यांदा तुम्हाला जर ट्रूथ टेबल हा 2 स्टेटमेंटसाठी माहिती असेल तर तुम्हाला तो 3 स्टेटमेंटसाठी फाइंड करता येणार आहे, राईट. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे मी ट्रूथ टेबल लिहिणार आहे 2 स्टेटमेंटसाठी P आणि Q साठी, राईट. तर याच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा येतं बघा, राईट. 2 स्टेटमेंट आहे, त्याच्यात ट्रूथ व्हॅल्यूज आहे किंवा पॉसिबिलिटीज आहे 4 येतात, राईट. पहिली येणार आहे ट्रू ट्रू, दुसरी येणार आहे ट्रू फॉल्स, नेक्स्ट इज फॉल्स ट्रू, अँड लास्ट वन इज फॉल्स फॉल्स, राईट. आता इथे करताना काय करायचं आहे, आपण ह्याच पॅटर्नचा यूज करायचा आहे 3 स्टेटमेंटसाठी. बघा कसा. पहिल्यांदा P आणि Qचा विचार करू. इथे पहिलं काय, ट्रू ट्रू. फक्त इथे काय करायचं आता घेताना 3 स्टेटमेंटसाठी हीच व्हॅल्यू डबल घ्यायची. इथे ट्रू आणि ट्रू पहिली घेतली आहे, बरोबर, इथेही पहिलीच घ्यायची, ट्रू ट्रू. बट घेताना इथे दोनदा घ्यायचे म्हणजे मी डबल लिहिणार आहे, ट्रू ट्रू, राईट. आता नेक्स्ट इथे काय, ट्रू फॉल्स, बरोबर. मी इथे घेणार आहे ट्रू फॉल्स, पण डबल घेणार आहे ट्रू फॉल्स, झालं आहे. आता नेक्स्ट कोणता आहे, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू, अँड द लास्ट फॉल्स फॉल्स, डबल घ्यायचं आहे, फॉल्स 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 फॉल्स, राईट. सो दिस इज युअर what possibilities for P and Q,
राईट. आता हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, इथे व्हॅल्यूज आपल्याला एकदा फाइंड करता आल्यात की एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपल्याला स्टेटमेंट राहिली आहे फक्त आर. राईट. आरसाठी एकदम सोपी मेथड आहे. एकदा पी आणि क्यू लिहून झाले बरोबर. आता मी आरसाठी काय घेणार बघा, एकदा घ्यायचं आहे ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. राईट. हे झाले तुमचे मेन पॉसिबिलिटीज फॉर द 3 स्टेटमेंट्स. एकदा का हे तुम्हाला लिहिता आलं की तुमचं अर्ध काम होतं आहे बरोबर. आता नेक्स्ट काय येणार आहे आपल्याला, व्हॉट इज युअर नेक्स्ट टर्म. द नेक्स्ट टर्म इज व्हॉट, दॅट इज युअर निगेशन आर. आता मी काय करणार, निगेशन आर फाइंड करणार बरोबर. इथे आरच्या व्हॅल्यू दिले आहे, मी त्याचे निगेशन करणार. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू. झालं. आता नेक्स्ट इथे काय बघा, पी कंजंक्शन क्यू. व्हॉट इज द डेफिनेशन फॉर कंजंक्शन. इन कंजंक्शन इफ वन ऑफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन वी टेक द व्हॅल्यू ॲज फॉल्स. मग आता कोणाचं कंजंक्शन आहे बघा, पी आणि क्यूचं. पी आणि क्यू दिसता इथे, हे 2 कॉलम ऑब्झर्व करायचे. आता ह्या दोघांपैकी एक जरी फॉल्स आला तर फॉल्स लिहायचा. आता इथे बघा ट्रू ट्रू, एक पण फॉल्स नाही म्हणजे काय येणार ट्रू. इथे ट्रू ट्रू सो ट्रू. ट्रू फॉल्स, इथे एक फॉल्स आहे सो वी कॅन राईट हिअर फॉल्स. इथे बघा ट्रू फॉल्स, फॉल्स आला आहे फॉल्स. फॉल्स ट्रू, इथे एक फॉल्स येतोय सो वी कॅन राईट हिअर फॉल्स. फॉल्स ट्रू अगेन एफ, इथे तर फॉल्सच आहेत सो हिअर फॉल्स. झालं आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला नेक्स्ट, पी कंजंक्शन क्यू याचं डिस्जंक्शन घ्यायचं आहे तुम्हाला आर बरोबर. आता हा कॉलम तर आपण फाइंड केला आहे, फक्त याचं डिस्जंक्शन कुणाबरोबर घेणार आहे आपण, आर बरोबर. म्हणजे आता कोणते कॉलम कन्सिडर करायचे, दिस अँड दिस. राईट. सो विच कॉलम वी हॅव टू कन्सिडर हिअर, ओनली दिस अँड दिस. राईट. मग आता करताना बघा फर्स्ट. राईट. सो P conjunction Q disjunction R. What is the definition for disjunction? If any one of the statement is true then you can write the value true. Right. मग आता हे 2 कन्सिडर करा. एक जरी ट्रू दिसला तर तुम्ही ट्रू लिहायचं आहे. इथे ट्रू आहे, ट्रू आहे सो हिअर इज ट्रू. फॉल्स ट्रू आहे, ट्रू सो ट्रू लिहिणार आहे. ट्रू फॉल्स आहे सो ट्रू. इथे फॉल्स आणि फॉल्स आहे म्हणजे एक पण ट्रू नाही सो हिअर इज फॉल्स. देन ट्रू फॉल्स अगेन इथे एक ट्रू आला आहे सो ट्रू. फॉल्स फॉल्स, एक पण ट्रू नाही म्हणजे काय येणार फॉल्स. नेक्स्ट ट्रू फॉल्स, इथे ट्रू आला आहे सो ट्रू. फॉल्स फॉल्स, इट इज फॉल्स. झाले. नेक्स्ट आता इथे तुम्हाला काय करायचं बघा, पुन्हा पी कंजंक्शन क्यू याचं डिस्जंक्शन घ्यायचं आहे कुणाबरोबर, निगेशन आर. इथे आपण फक्त आर बरोबर घेतलं होतं, आता कशावर घ्यायचं आहे, निगेशन आर. म्हणजे तुम्ही हा कॉलम पुन्हा कन्सिडर करायचा आहे हाच. राईट. पण आता कुणावर घ्यायचं आहे डिस्जंक्शन, निगेशन आर. सो वी कन्सिडर दीज 2 कॉलम्स. आता हे दोघंच कॉलम लक्षात ठेवायचे. राईट. हा एक आणि हा एक. करा आता कॅल्क्युलेशन्स. सो हिअर डिस्जंक्शन. राईट. म्हणजे काय येणार आहे डिस्जंक्शनमध्ये, एक जरी ट्रू असेल तर ट्रू लिहायचा. सो फॉल्स ट्रू आहे, ट्रू सो ट्रू. इथे ट्रू आणि ट्रू, ट्रू. फॉल्स फॉल्स, एक पण ट्रू नाही सो हिअर इज फॉल्स. देन ट्रू फॉल्स, इट इज ट्रू. फॉल्स फॉल्स, फॉल्स. देन ट्रू फॉल्स, फॉल्स. फॉल्स फॉल्स. Here is your here false and false false, true false, here is true. Right. False false, it is false. True false, then it is true. डिस्जंक्शनची डेफिनेशन काय असणार आहे, एक जरी ट्रू असेल तर आपल्याला ट्रू लिहायचं आहे बरोबर. आपण हे 2 कॉलम कन्सिडर केले. पुन्हा एकदा चेक करू. फॉल्स ट्रू, इथे ट्रू आला आहे सो इथे ट्रू लिहिलं आहे. ट्रू ट्रू, देन हिअर ट्रू. फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू. फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू. फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू. आता लास्ट बरोबर. आता लास्ट म्हणजे काय,
हे दोन जे कॉलम आहेत लास्टचे, हा फर्स्ट आणि सेकंड, यांचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, दॅट्स युअर वॉट कंजंक्शन, राईट. कंजंक्शनची डेफिनेशन काय असणार आहे, इफ एनी वन ऑफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन वी कॅन राईट अ फॉल्स, राईट. मग आता चेक करा फॉल्स आहे का दोघांपैकी एक इथे, नाही. ट्रू ट्रू, दॅट इज युअर ट्रू, राईट. देन true true true, yes. The next is what, in conjunction, any one of them is false, then we can write a false, false false, then false true false, true false false, then false true false. So we will get all the statement pattern here, right. आता इथे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तुम्ही जर लास्ट कॉलम ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये बघा काही ट्रू व्हॅल्यू आहेत, काही फॉल्स आहेत, बरोबर. सो दिस इज द टाईप ऑफ, विच टाईप ऑफ स्टेटमेंट पॅटर्न, इट कन्सिस्ट ऑफ true also and false also. So it is a mixing, that is combination of true and false. So this statement pattern is continue